ओके, आजचे आपलं हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 16, लेक्चर नंबर 16 आजचा आपला आहे. कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो ते आपल्याला पाहायचं. बोला, काय शिकलो कालपर्यंत आपण? फिंकलस्टीन रिॲक्शन. बोला, कोणासोबत केली जाते रिॲक्शन? सोडियम आयोडाइड. कोणासोबत करतो आपण? इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन ही रिॲक्शन आपण करत असतो. बरोबर, ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, स्वार्ट्स रिॲक्शन आपण पाहिलं. कोणासोबत करतो आपण? ही मेटल फ्लोराईड सोबत करतो आपण. फॉर एक्झाम्पल AgF किंवा Hg2F2 किंवा SbF3. बरोबर का? थर्ड, बोला, इलेक्ट्रोफिलिक इन अल्किन्स. अल्किन्स मध्ये इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन्स ही सुद्धा आपण पाहिली. त्यानंतर चौथा आपण काय पाहिला? मार्कोनिकॉप्स. बरोबर का? इथपर्यंत काल आपण पाहिलेलं होतं. आज आपल्याला ह्याचा पुढचा पार्ट म्हणजेच अँटी मार्कोनिकॉप्स रूल पाहायचा आहे. ठीक आहे, द्या हेडिंग द्या, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. बरोबर, कालच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं अँटी मार्कोनिकॉप्स रूल मध्ये काय होतं बरं? नेगेटिव्ह पार्ट ऑफ that is Br minus goes to that side of carbon carbon double bond. बोला, having more number of hydrogen atoms. बोला, in presence of peroxide. What is peroxide? ऑक्सिजनची सिंगल बॉन्डिंग आली त्याला म्हणायचं पेरॉक्साइड बॉन्डिंग. जो कंपाऊंड आहे त्याला म्हणायचं पेरॉक्साइड. जर इथे हायड्रोजन असतील, हायड्रोजन पेरॉक्साइड. सोडियम असतील, सोडियम पेरॉक्साइड. बरोबर का? फिनाइल आले. बरोबर का? काय डाऊट? किंवा ऍसिटिल ग्रुप आला तुमचा समजा असा CH3 C डबल बॉन्डो सिंगल बॉन्डो C डबल बॉन्डो R. इकडे जनरलाइज करतो R. बोला, काय म्हणणार तुम्ही याला? ऍसिटिल पेरॉक्साइड. काय डाऊट? ऍसिटिल ग्रुप आला तर हे झाले सगळे पेरॉक्साइड. बरोबर का? रिॲक्शन प्रोसीड्स वाया फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम असते इथे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम असतं. बरोबर का? अल्किल हॅलाइड ज्यावेळेस झालं आपलं, सॉरी, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यावेळेस सुद्धा सांगितलं. आणि त्याच्या आधी आपला हायड्रोकार्बन मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. काय होतं इथे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम होतं? सर रिॲक्शन लिहिलीच नाही मेकॅनिझम मध्ये, इथं खाली रिॲक्शन लिहितो. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये पहा. CH3 CH डबल बॉन्ड CH2 रिॲक्टेड विथ HBr. बोला, तयार काय होणार? इन प्रेझेन्स ऑफ फॉर एक्झाम्पल H2O2 घेतला मी. ओके, काय तयार होईल? बोला, CH3 CH2 Br. काय डाऊट? काही डाऊट? कोण आहे हा तुमचा? पेरॉक्साइड. कोण आहे तुमचा? पेरॉक्साइड. आणि मेकॅनिझम कोणतं आहे याचं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. मेकॅनिझम कोणता आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. व्हॉट इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम? बोला बरं, काय होतं फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये? 3 स्टेप आहेत. किती स्टेप्स असतात? 3 स्टेप. पहिली चेन इनिशिएशन, दुसरी कोणती? चेन प्रपोगेशन, आणि तिसरी कोणती? चेन टर्मिनेशन. बरोबर, 3 स्टेप मध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम होतं. सगळ्यात पहिलं काय आहे? चेन इनिशिएशन. काय पहिल्यांदा? चेन. नेक्स्ट सेकंड स्टेप काय आहे? चेन प्रपोगेशन. चेन प्रपोगेशन. आणि थर्ड काय त्या ठिकाणी? चेन टर्मिनेशन. चेन इनिशिएशन. बोला, काय होतं? मॉलिक्युल्स काय होतात त्या ठिकाणी? होमोलायटिक फ्युजन होतं. त्या ठिकाणी काय तयार होतं तुमच्याकडे? फ्री रॅडिकल जनरेट होतो. कोण जनरेट होतो तुमच्याकडे? याच्यात काय डाऊट? थांबा सर, BR नाहीच घेतला ना, HBr घेतला ना आपण. BR2 कुठे घेतला? नाही घेतला.
HBr घेतलाय आणि दुसरा पॅरॉक्साईड. ओके थांबा, पॅरॉक्साईड पासून फॉर एक्झाम्पल पहा, हा समजा मी पॅरॉक्साईड घेतलाय, RC डबल बॉन्ड, जनरलाइज घेतो, ठीक आहे. अजून थोडं सोपं करू थांबायला. RO, ठीक आहे. काय होणार, ऑक्सिजन ऑक्सिजन त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे, त्यांच्यामध्ये काय होणार, होमोलायटिक फ्युजन. काय तयार होईल तुमच्याकडे, 2RO. आला का फ्री रॅडिकल, फ्री रॅडिकल आला का, नक्की का. जाऊ का पुढे. आता पहा, हा फ्री रॅडिकल मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट करतो आणि काय तयार करतो, मॉलिक्यूल प्लस फ्री रॅडिकल. काय डाऊट, मॉलिक्यूल सॉरी फ्री रॅडिकल मॉलिक्यूल प्लस फ्री रॅडिकल. काय डाऊट, समजलंय का. ही स्टेप मी पुढे लिहितो, पहा इथपर्यंत कळलंय का. फ्री रॅडिकल कोणता झाला तुमचा, Br. कोण झालाय फ्री रॅडिकल तुमचा, अहो कोण झालाय फ्री रॅडिकल, Br. बरोबर. आता पहा, तू काय करणार परत, फ्री रॅडिकल मॉलिक्यूल फ्री रॅडिकल. बरोबर का, बरोबर आहे का. पहा कंपाऊंड घेतो मी, CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस ब्रोमीन फ्री रॅडिकल. बोला, हा बॉन्ड काय होणार, होमोलायटिकली ब्रेक होईल. बरोबर का, बरोबर का. नक्की. जनरेट काय होईल तुमच्याकडे इथे, CH सिंगल बॉन्ड CH2. आता हा Br तुमचा CH2 येऊन लागेल आणि काय जनरेट होईल तुमच्याकडे इथे असा Br. काही डाऊट, काही डाऊट, समजलंय का, समजलंय का. आता हा फ्री रॅडिकल इथं का नाही जनरेट झाला, तो प्रायमरी फ्री रॅडिकल असता. मध्येच का झाला, कारण हा कसा आहे, सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन. संपला विषय. म्हणून Br तुमचा इथे आलाय CH2 ला आणि नाकी इथे आलाय. मार्कोनिकॉप्स रूल मध्ये तो इथे येतो कारण कार्बोकॅटायन साठी. ठीक आहे, इथे काय झालं तुमचा फ्री रॅडिकल साठी. समजले. अशीच ही चेन काय होत जाणार आहे, पुढे वाढत जाणार. काय होणार, ही चेन अशीच पुढे तुमची वाढत जाणार आहे. थर्ड स्टेप करून देतो. पहा एक काय झालं तुमच्याकडे, मॉलिक्यूल कोणता आहे, CH3CH बरोबर का, CH2Br, जागा नाही. थर्ड स्टेप पहा, CH3CH फ्री रॅडिकल CH2Br विथ HBr फ्री रॅडिकल मॉलिक्यूल पहा, हा फ्री रॅडिकल इथून हायड्रोजन फ्री रॅडिकल जनरेट होईल, तो तुमचा इथे येऊन अटॅच झाला. बरोबर, ठीक आहे. पहा CH2Br प्लस Br. सर हा Br फ्री रॅडिकल कुठे गेला, इथं आला. इथं ही स्टेप काय होणार, कंटिन्युअसली वाढत जाणार. काय होणार, ही कालची ही शेवटची स्टेप आणि ही पहिली स्टेप काय होणार, कंटिन्युअसली वाढत जाणार. आणि मग एका पॉइंटला काय होणार, चेन टर्मिनेशन होणार. काय होणार एका पॉइंटला, काय होणार एका पॉइंटला, चेन टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन मध्ये दोन पॉसिबिलिटी, एक तर काय, दोन मॉलिक्यूल एकत्र येऊ शकतात किंवा दोन Br एकत्र आले, एक H एक Br एकत्र आले आणि HBr त्यांनी तयार केला. समजतंय का, समजतंय का. फॉर एक्झाम्पल पहा, काय झालं, एक Br फ्री रॅडिकल दुसऱ्या Br फ्री रॅडिकल सोबत फ्युज्ड होऊन आणि Br2 बनवलं. काय डाऊट, समजलंय. किंवा सेम असा एक मॉलिक्यूल असेल तुमच्याकडे, ठीक आहे हीच घ्या, तिथं नको. ठीक आहे, दोन Br एकत्र आले, त्यांनी Br2 बनवलं. एक H फ्री रॅडिकल दुसरा Br फ्री रॅडिकल HBr, जो की पुन्हा तुमचा तिकडे यूज होईल. समजलंय, आले. कोणता रूल, कोणतं मेकॅनिझम, कोणतं मेकॅनिझम, नक्की का. आता याच्यामध्ये हे फक्त कोणासाठी आहे, HBr. कोणासाठी आहे, HBr. HCl and HI does not show anti-Markovnikov product. का बरं, HCl चा बॉन्ड काय, बरोबर का. as bond between HCl is strong, hard नाही बाबा, and difficult to, ठीक आहे, hard to break. काय डाऊट,
आले. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सीएल रॅडिकल जनरेट होऊ शकत. बोला आय मध्ये अँड इन एच आय. बोला बरोबर का. आय फ्री रॅडिकल is highly unstable and combines and असं म्हणू शकतो and have tendency to combine and have tendency to बोला combine with another I free radical and form I2 and form. समजलंय. त्याच्यामुळे अँटी मार्कोनिकॉप्स रूल कोणासाठी फक्त HBr आणि फक्त HBr बरोबर, कोणासाठी नाहीये. HCl आणि HI साठी हा रूल लागू होत नाही. काही डाऊट? नक्की का? समजलंय 100%? एकदम समजलंय. घ्या मग क्वेश्चन करूयात आपण. चला करा प्रोडक्ट तयार करा. नाही होणार का? नाही होणार? होणार. मी केल्यावर असं कसं नाही होत? होणार नाही. काहीतरी तयार होईल. कुछ तो तयार होगा, क्यों नहीं होगा? याच्यामध्ये 2 करा. बस झालं. चला 3च या. जमेल का? आव जमेल का? जमवा. करा पटकन. हो संपणार टेन्शन नाही. ठीक. पहा HCl जरी तुम्हाला पॅरॉक्साइड दिसत असला तरी तो अँटी मार्कोनिकॉप्स रूल फॉलो करणार. कोणता रूल फॉलो करणार? मार्कोनिकॉप्स. मग प्रोडक्ट मार्कोनिकॉप्स नुसार बनवायचा. बोला Cl कुठे येणार? इथे येईल. बरोबर, जिथे हायड्रोजन काय आहे? कमी आहेत. बरोबर का. नेगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. कोणता रूल? मार्कोनिकॉप्स रूल. HBr आता मात्र अँटी मार्कोनिकॉप्स रूल नुसार प्रोडक्ट येईल. बोला कुठे येणार तुमचा? इथे Br येईल. बरोबर का. थर्ड HI सुद्धा अँटी मार्कोनिकॉप्स फॉलो करत नाही, मार्कोनिकॉप्स करतो. बरोबर, म्हणजे कुठे येणार तुमचा आय? लेस नंबर ऑफ हायड्रोजन म्हणजे इथे. बरोबर का. 2 आयडो प्रोपेन. काही डाऊट? समजलंय का? प्रोडक्ट लक्षात आलाय का? 100%. नेक्स्ट काय आपल्याकडे? फ्रॉम अल्किन बाय ॲक्वियस HBr. इथून मागे आपण फक्त HBr होता, अनहायड्रस होतं, पाणी नव्हतं. आता मात्र काय त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. पहा कोणाची रिॲक्शन करताय तुम्ही? अल्किनची. कोणासोबत करताय तुम्ही? ॲक्वियस HBr. ॲक्वियस HBr म्हणजे इथं काय? पाणी आहे. पाणी काय आणि PPS. पाणी काय तुमचं? PPS, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. प्रोडक्ट मध्ये पहा तुमच्याकडे 2 प्रोडक्ट आहेत. एक येतो तुमच्याकडे अल्कोहोल. कोणता येतो तुमच्याकडे? प्लस हॅलो अल्केन. प्लस काय होतो तयार तुमच्याकडे? हॅलो अल्केन. कोण तयार होतो तुमच्याकडे? हॅलो अल्केन. समजलंय? कळाले? ठीक आहे. एकतर काय मिळेल तुम्हाला? अल्कोहोल मिळेल किंवा हॅलो अल्केन. अल्कोहोल मिळेल किंवा हॅलो अल्केन. बरोबर का. इथे ॲक्वियस HBr, PPS वॉटर म्हणून काय म्हटलं आपण त्याला? समजलंय? फॉर एक्झाम्पल असा तुमच्याकडे कंपाऊंड आहे. कोणासोबत रिएक्शन करताय तुम्ही? ॲक्वियस HBr. काय मिळेल तुम्हाला?
सी डबल बॉन्ड सी, इथे मिळाला फॉर एक्झाम्पल आपण म्हणू अल्कोहोल, आणि दुसरं काय मिळेल तुमच्याकडे, चुकून डबल बॉन्ड आला, सॉरी, तो डबल बॉन्ड ब्रेक होईल, सी एच एच ओ एच. काही डाऊट, काही डाऊट, 2H ऑलरेडी त्याच्यामध्ये, प्लस एच सी एच एच, सी एच एच, आणि इथं कोण आला तुमचा, या ब्रोमो अल्केन, आणि हा काय झाला तुमचा अल्कोहोल. कळालंय का? याच्यामध्ये काही डाऊट? सर हे मध्येच अल्कोहोल कस काय आलं, मध्येच अल्कोहोल कस काय आलं? बरोबर. इथे जर पाहिलं तुम्ही, मगाशी आपण जे ह्याच्या आधी रिॲक्शन केल्या होत्या, त्या रिॲक्शन मध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इलेक्ट्रोफाईल कोण होता तुमचा, H प्लस, आणि न्यूक्लिओफाईल कोण होता तुमचा, Br मायनस, बरोबर का? आता इथं काय झालंय तुमच्याकडे, इथे इलेक्ट्रोफाईल H प्लस तुमचा बरोबर आहे, पण वॉटर आल्यामुळे त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल अजून कोण झालंय तुमच्याकडे, H मायनस. कळलंय का? म्हणजे H2O तुमचा न्यूक्लिओफाईल झाला, मग तुमचा H काय होतं त्या ठिकाणी, डिप्रोटोनेशन होतं. ठीक आहे, म्हणून 2 न्यूक्लिओफाईल आले, म्हणून आपल्याकडे 2 प्रोडक्ट आले. समजले? सर मेजर कोणता, मायनर कोणता, सांगतो पुढे. ओके, न्यूक्लिओफाईल किती आले आपल्याकडे, म्हणून प्रोडक्ट पण किती आले, प्रोडक्ट पण किती आले. ह्याच्यात काही डाऊट? इथपर्यंत कळलंय का? 100%. जाऊ का पुढे? करता येईल का तुम्हाला? करा बरं रिॲक्शन मग. थांबा, 1 2 3, हा ठीक आहे, चल. प्लस HBr इन प्रेझेन्स ऑफ PPS. कोणतं PPS आहे तुमच्याकडे, वॉटर. अल्कोहोल घ्यायचं सर, घे ना, काय हरकत नाही, अल्कोहोल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. चला करा. झालं का? बोला, काय तयार झाले, बोला. OH कुठे, आणि इथं काय आलं तुमचा, चेक करून घ्या, चेक करून घ्या. पॅरॉक्साईड आहे का, नाही, मग अँटी मार्कोनिकॉप्स रूल लागणार, सॉरी मार्कोनिकॉप्स रूल लागणार. बरोबर, ऍडिशन कोणानुसार केली आपण, मार्कोनिकॉप्स रूल. समजा ह्याच्यामध्ये काय केलं मी, अल्कोहोल ऍड केलं, काय ऍड केलं मी, CH3OH विथ HBr. PPS वापरायचं ना, मग वॉटरच्या ऐवजी मी कोणतं PPS वापरलं, फक्त अल्कोहोल विचारलं, वापरलं, CH3OH. आता प्रोडक्ट काढा बरं, आता प्रोडक्ट काढा. एक तर फिक्स आहे तुमचा, कोणता, हा वाला, हा सांगा. इथे ना बाळ, कोण येईल इथे, नाही, ओ, त्या ओ ला कोण अटॅच तुमच्याकडे, H, आणि कोण अटॅच तुमच्याकडे, CH3. याचं काय होणार, डिप्रोटोनेशन, बरोबर का? म्हणजे काय तयार होईल तुमच्याकडे, OCH3. कळलं का? इथर तयार झालं. समजलंय? कळलंय का? नक्की? ठीक, नीट डोळे भरून पाहून घ्या. झालंय? फ्रॉम अल्किन बाय X2 in presence of NPS and PS. ठीक आहे. NPS म्हणजे काय, नॉन प्रोटिक, नॉन पोलर सॉल्व्हेंट, नॉन पोलर सॉल्व्हेंट, आणि PS पोलार एप्रोटिक सॉल्व्हेंट. बरोबर. हे काय दिलंय सांगतो, आधी एक रिॲक्शन लिहून घेऊ. पहा,
आहे का इथे? मेकॅनिझम आहे डायरेक्ट. ठीक आहे, जाऊ द्या. फ्रॉम, बोला, फ्रॉम अल्कीन विथ X2 in NPS और बोला PAS. बरोबर का? कोणापासून बनवायचे? अल्किन. कोणासोबत रिएक्शन करायची? X2 सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? NPS और NPS असेल तर एक्झाम्पल काय? PAS असेल तर एक्झाम्पल CCl4 आणि CH. काय मिळेल तुम्हाला? काय CHCl3 लिखा ना मैंने. फिर विसिनल हलाइड. डाय हलाइड ला चालेल. विसिनल हलाइड. व्हॉट इज विसिनल हलाइड? ऍडजसेंट कार्बन ऍटमला काय असतात? दोन्ही पण हलाइड ग्रुप असतात. त्याला काय म्हणायचं? विसिनल हलाइड. सर विसिनल हलाइड कसा आला? इथे तुम्ही काय घेतला? X2. कोण घेतलाय तुम्ही? इथे तुमचा इलेक्ट्रोफाईल सुद्धा X आहे आणि न्यूक्लिओफाईल सुद्धा तुमचीच X आहे. समजलंय का? दोन्ही पण काय XX म्हणून दोघे पण अटॅच. समजलं? 2X. कळलं का? समज रहे हो? क्या होणार? बॉन्ड ब्रेक होईल. रिएक्टेड विथ X2. लिहिलं का मी? नाही लिहिलं. वरती लिहिलं रिएक्शन. इथंच करतो पा. कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन विथ XX. काय म्हणायचं झाला? विसिनल हलाइड. झालं का? नक्की. इकडे आता पा. इलेक्ट्रोफाईल कोण आहे तुमचा? न्यूक्लियोफाईल कोण आहे तुमचा? तयार का होतं पा. सायक्लिक हॅलोनियम इंटरमिडिएट इज फॉर्म्ड. सायक्लोहॅलोनियम. सायक्लिक झालं का? सायक्लो हॅलोनियम इंटरमिडिएट इज फॉर्म. अँटी ऍडिशन ऑफ X2. X2 कसा ऍड होतो? अँटी ऍडिशन. कशी असते ऍडिशन त्यांची? अँटी ऍडिशन म्हणजे काय? एक जर वरतून असेल तर दुसरा कोण? एक जर फ्रंट साइडने असेल दुसरा कुठून असेल? बॅक साइड. दॅट इज अँटी ऍडिशन. जर सेम साइडने आली तर काय म्हणतो त्याला आपण? ऑपोजिट साइडने आली तर अँटी आणि सेम साइडने आली तर सिन ऍडिशन. काय म्हणतो त्याला आपण? सिन ऍडिशन. ठीक आहे, पुढे या. पा सिमेट्रिकल अल्किन मध्ये जर ही ऍडिशन झाली, कोणामध्ये झाली समजा? सिमेट्रिकल ऍडिशन मध्ये कोणती ऍडिशन झाली? अँटी ऍडिशन. X2 ची अँटी ऍडिशन. सिमेट्रिकल अल्किन मध्ये X2 ची अँटी ऍडिशन. काही डाऊट? काय झालंय? सिमेट्रिकल अल्किन मध्ये X2 ची अँटी ऍडिशन झाली. कोणामध्ये होतीये? व्हॉट इज सिमेट्रिकल अल्किन? डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला. नको लिहू, नंतर लिही ना, मी देणार ना वेळ तुला. मग असं कुठं करतो? डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला सेम ग्रुप, त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिकल अल्किन. बरोबर. आणि अँटी ऍडिशन होते. जर तो अल्केन कसा असेल? अल्किन कसा असेल? सिस अल्केन. म्हणजे ग्रुप सेम साइड. सिस अल्किन मध्ये काय झाली? तयार काय होणार आहे? आणि कसं असेल ते? व्हॉट इज 3O? व्हॉट इज 3O? सेम ग्रुप ऑन सेम ग्रुप कुठे असेल तुमचे? त्याला म्हणायचं 3O. ट्रान्स अल्किन आणि त्याच्यामध्ये काय झालं तुमचं? अँटी ऍडिशन झाली. कंपाऊंड कसा असेल? मिझो प्रोडक्ट मिळेल. काय मिळेल तुम्हाला? आणि कसा? मिझो कसा? 3O म्हणजे काय? सेम ग्रुप ऑन सेम साइड. एक्झाम्पल पाहणार आहे आपण, टेन्शन नका घेऊ. काय डाऊट? अहो इथपर्यंत काय डाऊट? हे तुमचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. ठीक आहे, यांना विसरायचं. सर वरती गेलात तुम्ही खूप, सॉरी. नेक्स्ट रिएक्शन लिहिली. मेकॅनिझम पाहूया. इथे आपण एक पॉइंट पाहिला. दुसरा पॉइंट. पहिला पॉइंट आपला क्लिअर झाला. दुसरा पॉइंट काय? सायक्लो हॅलोनियम इंटरमिडिएट इज. व्हॉट इज सायक्लो हॅलोनियम इंटरमिडिएट? व्हॉट इज सायक्लो हॅलोनियम इंटरमिडिएट? काय तुमच्याकडे कार्बन कार्बन कोणासोबत रिएक्शन करतोय तो? X2. कोणासोबत करतोय रिएक्शन?
इन प्रेझेन्स ऑफ एनपीएस किंवा पीपीएस. पहा काय तुमच्याकडे एक्स एक्स एक इलेक्ट्रोफाईल आहे, म्हणजे एक निगेटिव्ह असेल, दुसरं काय असणार पॉझिटिव्ह. एनपीएस मुळे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं, दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम होती, होमोलायटिक फ्युजन झालं असतं. पण एनपीएस आणि पीएस असल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी हेटेरोलायटिक फ्युजन झालं, इलेक्ट्रोफाईल जनरेट झालं. कोण झालं इलेक्ट्रोफाईल तुमचा? कोण झालं इलेक्ट्रोफाईल? एक्स प्लस एक्स एक्स बॉन्ड तुटला, डेल्टा मायनस डेल्टा प्लस. हा बॉन्ड तुमचा ब्रेक होईल. ओके, आणि कुठे अटॅक करेल तुमच्या एक्सला. पहा तयार काय होते, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन एक्स एक्स झाला का? याला काय म्हणायचं? सायक्लो हॅलोनियम आयन किंवा सायक्लो हॅलोनियम इंटरमिडिएट. आणि ही जी स्टेप आहे ही तुमची स्लो स्टेप आहे. काय ही तुमची? म्हणजेच काय बरं? स्लो स्टेप म्हणजेच काय झाली ही तुमची आरडीएस. काय डाऊट? आरडीएस म्हणजे काय समजलंय का? सेकंड स्टेप मध्ये पहा काय होतं आता तुमचं. कोणी तुमच्याकडे सायक्लो हॅलोनियम आयन आहे ना, असाच आहे का? असाच आहे का? काही डाऊट? कोण असा याच्यावरती अटॅक होतोय? एक्स मायनस याच्यावरती अटॅक करतोय इथे. जसा एक्स मायनस अटॅक करेल हा बॉन्ड तुमचा ब्रेक होणार आहे. ठीक आहे, कसा अटॅक करेल हा? बॅक साइड अटॅक. कसा अटॅक करणार? मागून येऊन. सवय लागली चालायचं. कार्बन एक्स कार्बन एक्स, समजलं का? झाले का ऑपोजिट साइडला, म्हणून काय म्हणायचं याला अँटी ऍडिशन. काय म्हणायचं याला अँटी ऍडिशन. समजलंय का? समजलंय? कोण काय तयार झालं इथे? विसिनल हलाइड. अहो कोण तयार झाला इथे? व्हिनेल नाही, विसिनल हलाइड. कोण तयार झालाय? नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलंय का? डोळे भरून पाहून घ्या. पाहिलंय? पाहिला? ठीक आहे, पाहिलंय. ह्याला एकदा डोळे भरून पाहून घ्या. पहिला पॉइंट क्लिअर आहे? क्लिअर आहे. दुसरा पॉइंट क्लिअर आहे? क्लिअर आहे. तिसरा पॉइंट क्लिअर आहे? चौथा पॉइंट सिमेट्रिकल अल्किन मध्ये. अनसिमेट्रिकल पण पाहणार, तो पाचवा पॉइंट होतो पुढे. सिमेट्रिकल अल्किन मध्ये जर सिस अल्केन असेल रेसिमिक मिक्सचर तयार होणार, आणि ट्रान्स अल्किन असेल तर मिझो प्रोडक्ट. तो कसा? थ्रिओ. सेम ग्रुप. वाटलंच तर लिहून घ्या, खालच्या 2 लाईन लिहून घ्या कुठेतरी, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट बनवताना प्रॉब्लेम नाही यायचा. खालच्या 2 लाईन लिहून घ्या पटकन. लिहिलंय? घ्या चला एक्झाम्पल. कोण आहे हा? सिस अल्किन. कोण आहे हा? कोणासोबत करायचंय? X2 सोबतच करू का? फक्त X2 सोबतच करतो. X2 इन प्रेझेन्स ऑफ X2 इन प्रेझेन्स ऑफ PS असं घेतो. चल करा, प्रोडक्ट बनवा. सिस अल्किन विथ NP X2 अँटी ऍडिशन होणार. काय तयार होणार तुमच्याकडे? रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर म्हणजे एक काय असणार आणि दुसरा काय असणार? डेक्स्ट्रो. एक लिओ असेल, दुसरा काय असेल? बरोबर. आणि कसा असेल तो? थ्रिओ. बरोबर, म्हणजे सेम ग्रुप सेम ग्रुप. हे बघ वरती कोण आहे इथे? CH3, नंतर C कार्बन, त्याच्यानंतर कोण? कार्बन, आणि नंतर खाली कोण परत? CH3. आलं का? सेम ग्रुप कुठे लावायचे? काय डाऊट? रेसिमिक मिक्सचर आहे ना, बरोबर आहे का? अहो बरोबर का? कदाचित वरचा एक्स तुमचा इकडे असेल, खालचा एक्स तिकडे असेल. बरोबर, साइड चेंज केली पहा. CH3 CH3 XH काय डाऊट?
आणि हे दोघं पण काय आहेत एकमेकांचे रेसिमिक मिक्सचर. काय तयार झालं यांचं? अहो काय तयार झालं यांचं? काही डाऊट? समजलंय का? घेऊ का खाली? खाली लिहितो खालचं थोडं अजून. आता हे जमेल का तुम्हाला? नक्की? काय तयार करायचं तुम्हाला? मिझो कंपाऊंड करायचा ना? बोला. सेम ग्रुप सेम साइड एक्स एक्स. काय डाऊट? कसा आहे हा? मिझो आहे म्हणजेच काय? सेम आहे. सगळा कंपाऊंड काय तुमचा सेम आहे ना. म्हणजे हा बनवला काय नाही बनवला काय, हा काय तुमचा मिझो आहे. कळले? आयडेंटिकल कंपाऊंडला मिझो म्हणतो. आहे का सारखे? सारखेच दिसतात ना. ठीक आहे. मी इकडून पाहतोय, तुम्ही इकडून पाहताय, सारखाच येतो. काही डाऊट? समजलंय? वरती पण CH3 खाली पण CH3. जर अनसिमेट्रिकल कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये मिझो तयार होत. मिझोची पॉसिबिलिटी कुठे आहे? फक्त सिमेट्रिकल कंपाऊंड मध्ये. कळाले? आले का? कशामध्ये झालं हे? सिमेट्रिकल मध्ये. दोन तुम्हाला जमतील का करायला? देऊ का? घ्या बरं. करा. करा. सॉल्व करायचं पटकन. बोला. पहिल्यामध्ये CH2 CH3 बरोबर का? CH2 CH3 CH2 CH3 काय तयार होईल? सिस आहे वरचा काय तुमचा सिस अल्किन. म्हणजे काय तयार होणार तुमच्याकडे? रेसिमिक मिक्सचर. कसं? त्रिओ. म्हणजे सेम ग्रुप एक्स एक्स. बोला. रेसिमिक मिक्सचर आहे म्हणजेच एक्स एक्स एच एच. याच्यात काय डाऊट? कसं हे दोन्ही पण तुमचं रेसिमिक मिक्सचर. RM लिहू का? RM म्हणजे काय? राम बंधू नाही ते चुकून. अरे राम वाटल तुला. राम बंधू पापड मसाला. खाली लिहितो पा सर. असं नका करू, आधीच गडबड आहे यांची. जाऊ द्या. बोला. ट्रान्स आहे. कसा आहे हा? म्हणजे ऑपोजिट सॉरी सेम ग्रुप ऑन एक्स एक्स एच एच. कोणाची ऍडिशन झाली इथे? एक्स ची. कशी ऍडिशन झाली? आणि अँटी ऍडिशन झाली. आयडेंटिकल आहे का? म्हणजे कसा आहे हा? मिझो. हा काढला काय? नाही काढला काय? मला नाही काढायचं. ठीक आहे. कसं आहे हे? मिझो. किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? आयडेंटिकल कंपाऊंड. बरोबर. सेम सेम बट सेम सेम बट सेम. इट इज नॉट डिफरंट. दिस इज सेम सेम बट डिफरंट. नक्की आले? एक छोटासा आपण ट्विस्ट करू याच्यात. 5 लय नाही, थोडाच. कोण आहे हा? कोणासोबत केली आपण? काय वापरलो होतं आपण? NPS. इथे मी PPS वापरतो. क्यों नहीं होगा? होगा की. आता बनवा बरं. बनवा. काय नाही, सेम रिएक्शन सांगितली ना तुम्हाला मागाशी. आता पहा इथे इलेक्ट्रोफाईल तुमचा फिक्स आहे. कोण? न्यूक्लिओफाईल कोण आहे तुमचा? एक्स असेल किंवा इथे पण
एक्स असेल किंवा OH. न्यूक्लिओफाईल. इलेक्ट्रोफाईल मात्र कोण? म्हणजे एकदा प्रोडक्ट इलेक्ट्रोफाईल म्हणून एक्सच येणार. एक प्रोडक्ट तुमचा न्यूक्लिओफाईल कोण असेल? एक्स. आणि दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये न्यूक्लिओफाईल कोण असेल? समजलंय? फरक कळालाय? पा म्हणजे काय, तुमचा प्रोडक्ट एकतर असा असेल, पा एक्स एक्स. काय डाऊट? बरोबर का? CH3XX हा एक झाला. या दोघांचं रेसिमिक मिक्सचर, बरोबर का? प्लस बोला XOH, बरोबर का? आणि दुसरं काय असेल तुमच्याकडे? HXOH. इलेक्ट्रोफाईल एक्सच आहे ना. न्यूक्लिओफाईल बदलला. मग न्यूक्लिओफाईल कोण होता तुमचा? एक्स. आता न्यूक्लिओफाईल कोण आहे तुमचा? समजलंय का? समजलंय का? नक्की? याच्यात काही डाऊट? 100%? थांबा, थोडी गडबड झाली फ्रेमला. ठीक आहे, आता दिसतंय. ठीक आहे, काही डाऊट? खालचा जमेल का तुम्हाला? ठीक आहे, चालतंय. जाऊ का पुढे? कोणामध्ये होतं हे सगळं? सिमेट्रिकल मध्ये. आता कोणामध्ये पाहिजे आपल्याला? अनसिमेट्रिकल अल्केन मध्ये. कोणामध्ये पाहिजे आहे? जर अनसिमेट्रिकल अल्केन आहे आपल्याकडे सिस अल्केन. कोणता आहे तुमच्याकडे? आणि दुसरं काय आपल्याकडे समजा? ट्रान्स अल्केन. जर सिस अल्केन आहे आणि अँटी ऍडिशन झाली, कोणती झाली? ऑफ X2. खाली काय झाली? अँटी ऍडिशन ऑफ X2 इन प्रेझेन्स ऑफ किंवा इन प्रेझेन्स ऑफ तयार काय होतं? पहा, रेसिमिक मिक्सचर तयार होतो तुमचं. कोणतं वालं? आणि खाली कोणतं? आता एरिथ्रोथ्रिओ लिहायची गरज आहे का परत? थ्रिओ म्हणजे काय? सेम ग्रुप ऑपोजिट साइड. इरिथ्रो म्हणजे काय? सेम ग्रुप सेम साइड. समजलंय? समजलंय का? सर मगाशी तरी इथे मिझो प्रोडक्ट आला होता, आता रेसिमिक प्रोडक्ट का आला? अनसिमेट्रिकल मध्ये मिझो येणार. मिझो म्हणजे काय? सेम. इथं ऑलरेडीच हा अनसिमेट्रिकल आहे. समजतंय? नक्की? म्हणजे तयार काय होणार इथे? अहो तयार काय होणार इथे? समजलंय? एक्झाम्पल द्यायची गरज आहे का? देणार ना, घ्या एक्झाम्पल घ्या. पहिला. दुसरा घ्या. सोडवा. वरचा काय तुमचा? हा बरं, तेवढं तरी कळलंय. ट्रान्स अल्केन. खालचा काय तुमचा? बोल मग. बोला, वरती कोणी तुमच्याकडे? CH3. खाली कोणी तुमच्याकडे? CH2 CH3. बोला, ट्रान्स मध्ये काय होणार? इरिथ्रो म्हणजे सेम ग्रुप सेम साइड. XX. रेसिमिक मिक्सचर आहे काय तुमचं? म्हणजे एक डेक्स्ट्रो असेल तर दुसरं काय असणार? म्हणजे एका, जर ह्या दोघांचं कॉन्फिगरेशन R आहे तर ह्या दोघांचं काय असेल? S असेल. किंवा याचं R आहे याचं S आहे, याचं काय असणार? S. आणि याचं काय असणार? R. समजलंय का? काय झालं तयार इथे? रेसिमिक मिक्सचर. काय तयार झालंय तुमचं? खाली काय तुमच्याकडे? सिस अल्किन. वरती कोण आहे तुमच्याकडे? CH2 CH3. खाली कोण आहे? CH3. सेम ग्रुप ऑपोजिट साइड. बरोबर का? अहो बरोबर आहे का? झालं का? हे पण काय असणार तुमचं?
घ्या पटकन लिहून. झाले. देऊ का एक एक्झाम्पल? आता एक एक्झाम्पल देऊ. घ्या. सोडवा सोडवा. काय प्रोडक्ट येईल? कोणता अल्केन आहे? कोणता अल्केन आहे? ट्रान्स अल्केन. बरोबर का? प्रोडक्ट मध्ये काय तयार होणार? सेम ग्रुप. दुसरा काढू का? का बरं? सेमच असणार. काय हा? मिझो कंपाऊंड. बरोबर का? कारण हा काय तुमचा सिमेट्रिकल. ठीक आहे. अनसिमेट्रिकल नुसार सोडवायचं नाही. ठीक आहे, म्हणून नंतर दिले. इथपर्यंत काही डाऊट? 100% जाऊ का पुढे? नेक्स्ट काय? फ्रॉम अल्किन विथ X2 इन. ऑलरेडी आपण केलेलं आहे. बरोबर का? बोला. X2 इन प्रेझेन्स ऑफ PPS. बोला काय तयार होईल तुमच्याकडे? X OH. बरोबर. न्यूक्लियोफाईल कोण झाला तुमचा? समजा H2O घेतलं. सर OH मायनसच न्यूक्लियोफाईल का? मग असं सांगायचं राहिलं. इथे इथे मेजर मायनर कुठं झालं? हो, विसिनल झालं ना. झालं ना. तो एक अल्कोहोल प्रोड्यूस झाला ना, ते मागे गेलं का अजून? ओके, इथं. बरोबर का? पा इथं अल्कोहोल तयार झालं, एक काय झाला? हलाइड तयार झाला. मेजर कोणता असतो तुमचा? अल्कोहोल. सर अल्कोहोल मेजर आणि हलाइड मायनर का? सॉल्व्हंट काय? H2 आहे ना. पण त्याचे मॉलिक्युल जास्त असणार. सॉल्व्हंट जास्त, जे जास्त प्रमाणात घेतो त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो. जे कमी प्रमाणात घेतो त्याला आपण सोल्युशन चॅप्टर त्याच्यानंतर. ठीक आहे, तिथे आपण पाहिले मेजर कोण आहे तुमच्याकडे? OH मायनस. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याची क्वांटिटी काय त्या ठिकाणी मेजर झाली. समजलंय का? नक्की काय इथं काय झालं आता बोला? X आणि OH. जर PPS वापरलं तुम्ही तर काय तयार होणार तुमच्याकडे? एका ठिकाणी तुमचा X लागेल. इलेक्ट्रोफाईल कोण झाला तुमचा? X. आणि न्यूक्लियोफाईल कोण झाला तुमचा? OH मायनस. काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? आणि हा जो तयार झालाय ना, याला म्हणतात हायड्रीन. काय म्हणलं जातं त्याला? हायड्रो. काही डाऊट? प्लस आता पहा, एक तर एकदा OH लागला आणि मग कसं सांगितलं तसं एकदा, म्हणजेच कोण असणार तुमच्याकडे? विसिनल हलाइड. बरोबर का? ही मग कशीच झाली आपली, पुन्हा फक्त परत एकदा लिहिलेली आहे. ठीक आहे, पॉइंट आलाय म्हणून. मेकॅनिझम सेम जसं मागं झालं तसंच, फक्त दुसऱ्यामध्ये काय होणार? X च्या ऐवजी OH होणार. ते एकदा करून दाखवतो पहा. कोणासोबत केलंय? X2 इन प्रेझेन्स ऑफ, फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्टेप मध्ये बॉन्ड काय होईल? ब्रेक होईल. बरोबर का? नक्की. काय तयार झालं तुमच्याकडे? कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन. याचं नाव काय? सायक्लो हॅलोनियम आयन. बरोबर. आता याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी खाली लिहितो, दोन्ही पण. एकतर न्यूक्लियोफाईल कोण असेल तुमचा, किंवा न्यूक्लियोफाईल कोण असेल तुमचा? बोला. जर तो असेल तर काय तयार होईल इथे? X. बरोबर का? ऍडिशन कशी? विसिनल. कोणता हलाइड? बरोबर का? ठीक आहे, थांब जरा सर, रिवर्स द्या. सांगतो कुठे गेलतो. इथपर्यंत काय डाऊट?
नेक्स्ट इथे काय येणार तुमचा ओ एच एच आणि नंतर तुमचा एच इथून निघून जाणार. एच तुमच्या तिथून डिप्रोटोनेशन होणार. डायरेक्ट करू का? डायरेक्टली लिहितो पा. ओ एच मायनस कार्बन ओ एच. काही डाऊट? समजलंय का? याचं नाव काय? हायड्रॉइड. ठीक आहे. काही डाऊट? समजलंय का? नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलंय नक्की? असं कसं एक्झाम्पल नाही झालं? ह्याचं एक्झाम्पल ऑलरेडी मागे घेतलेलं आहेच. ठीक आहे, काय हरकत नाही. होमवर्क मध्ये एक देतो मी नंतर, मला आठवण करा फक्त. नेक्स्ट काय आपल्याकडे? हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हॅलोजिनेशन ऑफ 5 मिनिटं आहेत फक्त, इंट्रोडक्शन देतो. ठीक आहे. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. अल्केनचं काय करायचंय? डायरेक्ट रिएक्शन लिहू का? नको. अल्केन त्याच्यामध्ये मी टाकतो Cl2 X2 इन प्रेझेन्स ऑफ H न्यू. इन प्रेझेन्स ऑफ काय तयार होईल माझ्याकडे? हॅलो अल्केन. कोण तयार होणार माझ्याकडे? आता ही रिएक्शन एकाच प्रोडक्ट वरती थांबत, जोपर्यंत सगळे हायड्रोजन रिप्लेस होत नाही तोपर्यंत ही रिएक्शन कंटिन्युअसली होत राहते. तोपर्यंत कंटिन्युअसली ही रिएक्शन होत राहते. फॉर एक्झाम्पल पहा, Cl2 काय इन प्रेझेन्स ऑफ H काय तयार होईल? सगळ्यात पहिल्यांदा CH3Cl. पुन्हा बोला काय तयार होईल तुमच्याकडे? CH2Cl2. काय तयार होईल तुमच्याकडे? CHCl3. काय तयार होईल तुमच्याकडे? CCl4. काय डाऊट? अहो हे तयार झालेत, प्रोडक्ट मध्ये आलेत, ते वापरले नाही सॉल्व्हंट म्हणून. समजलंय? कोणतं मेकॅनिझम असेल इथं? कोणतं मेकॅनिझम आहे इथे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. अहो Cl2 वापरलं ना. न्यूक्लिओफिल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम. होमोलायटिक फ्युजन म्हणजे फ्री रॅडिकलचं जनरेशन. फ्री रॅडिकलचं जनरेशन म्हणजे फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आता फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये 3 स्टेप. इनिशिएशन, चेन, बरोबर का? पहिलं काय? चेन इनिशिएशन. पहिली स्टेप काय तुमच्याकडे? फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे कोण येते? हॅलाइड आहेत ना. एक्झाम्पल लिहू का डायरेक्ट? ClCl इन प्रेझेन्स ऑफ H न्यू. लाईटच्या प्रेझेन्स मध्ये याचं काय होणार? काय बनले तुमचे? मिळाला का? हा ठीक आहे. Cl फ्री रॅडिकल मिळाला. पहिली स्टेप झाली. दुसरी काय? चेन प्रोपगेशन. बोला ह्याच्यामध्ये काय होणार? फ्री रॅडिकल, मॉलिक्यूल, मॉलिक्यूल किंवा मॉलिक्यूल फ्री रॅडिकल, मॉलिक्यूल फ्री रॅडिकल. बरोबर का? मॉलिक्यूल, मॉलिक्यूल फ्री रॅडिकल, मॉलिक्यूल फ्री रॅडिकल. कळलं का? नेक्स्ट, मॉलिक्यूल फ्री रॅडिकल, मॉलिक्यूल मॉलिक्यूल फ्री रॅडिकल. काही डाऊट? हा Cl परत कुठे? याच्या सोबत एक हायड्रोजन पुन्हा काढेल तो. पहा, फ्री रॅडिकल, मॉलिक्यूल, हा फ्री रॅडिकल, मॉलिक्यूल.
बरोबर का? बरोबर का? एक मिनिट थांबा, काहीतरी नाही, बरोबर आहे. बरोबर आहे, काय नाही, ठीक आहे. परत तो काय होईल तुमच्या HCl सोबत रिॲक्ट होईल, सॉरी Cl2 सोबत, त्याच्यातून परत एक Cl फ्री रॅडिकल, बरोबर. CH2Cl फ्री रॅडिकल मॉलिक्यूल फ्री रॅडिकल. हा पुन्हा ही स्टेप काय होणार तुमची, रिपीट होणार. आणि फायनल थर्ड स्टेप बोला. पहिली स्टेप काय तुम चेन, लास्ट स्टेप थांबा, चेन काय होईल, दोन फ्री रॅडिकल काय होतील एकमेकांमध्ये. याच्यात काही डाऊट, याच्यात काही डाऊट, इथपर्यंत कळालंय का? नक्की, ठीक आहे. एक पॉइंट राहिला आपल्याला याचा, फॅक्टर्स अफेक्टिंग, पण काही हरकत नाही, तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहूयात. ठीक आहे. होमवर्कला एक क्वेश्चन घ्या बरं, एक क्वेश्चन घ्या. मग अशा ह्याच्यावरती पेज नव्हतं ना मग अशी चुकून इथे, मिस करू नका, सांगितलं ना काल. घ्या होमवर्कचा क्वेश्चन घ्या. Reacted with Br2 in presence of H2. Question number 2. Reacted with Cl2 in presence of H2. PPS. झाले का दोन? लास्ट. जमेल इथपर्यंत काही डाऊट? नक्की नाही, कळाले? चालतंय, बाकीचं आपण उद्या पाहूया. ठीक, थँक्यू.